आणि ठाण्यासारखं शहरही याला अपवाद नाहीये। ठाण्यातल्या रस्त्यांवरही मोठमोठे खड्डे पडलेत। फाउंटन ते गायमुख या 4 किलोमीटरच्या टप्प्यात 6 फूट लांब आणि 8 इंच खोल खड्डे आहेत। प्रवाशांची हाडं अक्षरशः खिळखिळी झाली असून दणके आणि ट्रॅफिक कोंडीनं सगळेजण त्रस्त आहेत। खड्डे चुकवण्याच्या नादात घोडबंदर रोडवरती अनेक अपघात झाले असून हे खड्डे बुजवण्याची जबाबदारी नेमकी कुणाची असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। ठाण्यातील मी सध्या आहे गायमुख घाटावर आणि या ठिकाणी ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने जाणारा हा प्रमुख मार्ग आहे आणि या मार्गावर आता 7 ते 8 फूट जे खड्डे पडलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आता कुठेतरी पाऊस असल्यामुळे आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे वाहतूक आहे ती आता या ठिकाणी स्लो मुव्हिंग सुरू आहे। खड्ड्यामुळे मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहे जे प्रवासी आहे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। जड अवजड वाहन या ठिकाणी जात असताना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। या आधी देखील एक विशेष ब्लॉक घेण्यात आला होता आणि मीरा भाईंदरच्या हद्दीत या ठिकाणी जे खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू होतं। कुठेतरी पावसामुळे हे जे जे डांबर आहे ते डांबर पूर्ण बाहेर वाहून गेलेले आहे आणि याच ठिकाणी आपण जर पाहिलं की मोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहे। खड्डे आता प्रशासन कशा प्रकारे भरणार याकडेच आपलं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभर, हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे।